हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या दोन्ही मुलांवर हल्ला झाल्यानं बीडमध्ये खळबळ माजली। या घटनेवरून बीडमध्ये पुन्हा दहशत माजवणं सुरू झाल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली। पाहूया। क्रूर हत्या झालेल्या महादेव मुंडेंच्या मुलांना अज्ञातांनी मारहाण केल्यानं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडाली। काही दिवसांपूर्वीच मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या मुलांना संरक्षण द्यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली होती। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप झाले। वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात आहे, परंतु त्यांची दोन मुलं सुशील कराड आणि गणेश कराड यांच्यापासून आपल्या परिवाराला धोका आहे अशी तक्रार महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। माहितीनुसार महादेव मुंडे आणि यांची दोन मुलं प्रणव आणि प्रवीण हे मित्राकडून परीक्षेसाठी वही आणण्यासाठी स्कूटीवरून सोमेश्वर नगर भागातून जात होते। त्याच वेळी त्यांना मारहाण झाली। आम्हाला ते एका पोरानं ते बालाजी आगाव नावाचं होतं। आम्ही ते एका मित्राच्या घरी गेलतो, त्याच्याकडून नोटबुक घ्यायला गेलतो सोमेश्वर नगरमध्ये। तर मग आम्ही आलो बाहेर की मग त्यानं माझ्या छोट्या भावाला बोलविलं, तू काय करायलास म्हणून, इकडं काय करायलास, तू कुणाचा पोरगा आहेस असं आम्हाला दोघायला विचारलं। आणि मी म्हणलं महादेव मुंडेचं की त्यानं दोन कानाखाली चापटा मारल्या, धमक्या द्यायला मला की जाय तुला कुणाला बोलवायचे त्याला बोलव, माझे मी बघून घेईल असं तसं बोलत होता। पुन्हा त्याची इंस्टाग्राम ID काढली तर त्याच्यामध्ये सगळे वाल्मिक कराडचे फॉलोअर्स होते आणि वाल्मिक कराडचेच फोटो होते। आणि जेव्हा भाऊ मला काढवलं म्हणून गाडीवरून वरून उतरला तेव्हा त्याने त्याला शिवीगाळ केली आणि त्याला म्हण लागला मला मारतोस का असं तसं काही बोलू लागला। मग त्यावेळेस कोणी लोक नव्हते पाहिजे तुमच्यासोबत? तिथं होते लोक पण काय बोलले नाहीत त्याला, आम्हीच बोलत होतात। म्हणजे आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आमच्या जर परिवाराला कोणी धमकावलं किंवा शिवीगाळ केली किंवा कोणी हाणमार केली तर ह्याला जबाबदार सुशील कराड आणि श्री गणेश वाल्मिक कराड राहतील का। तर गोट्या गीते आमचा संशयित आरोपी बाहेरच आहे, तो अजून पोलिसाला सापडला गेला नाही। पोलिसांना तात्काळ त्याला अटक करण्याचं गरजेचं आहे। म्हणून आम्ही या संदर्भात SP सरांना, परळीतल्या पोलीस स्टेशनला आणि अंबाजोगाईच्या उपाध्यक्ष कार्यालयाला पत्र दिलेले आहे। सगळी बीडमध्ये पुन्हा गुंडगिरीचं वातावरण पुन्हा तयार होण्याचा संभावना आता दिसायला लागलेली आहे। त्या मुंडे फॅमिलीच्या मुलांना मारहाण झाली। देशमुख कुटुंबाचा जो देशमुख वारला आहे त्याचा जो आरोपी आहे त्याच्या भावाने आरोप केला की तो 3 वेळाला गावात येऊन गेला। याचा अर्थ दहशतीचं वातावरण आजही बीडमध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। 2023ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली। जमिनीच्या वादातून हा खून झाला। हत्येमागे अनेकांनी वाल्मिक कराडकडे बोट दाखवले, मात्र इतक्या वर्षांनंतरही आतापर्यंत या तपासात एकही मोठी घडामोड समोर आलेली नाही। पतीच्या निधनानंतर ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांची 3ही मुलं वडिलांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यासाठी झगडत आहेत। संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।